गरीबाचं कोण हाय? गरीबाचं काय? अरे गरीबाच्या बद्दल कोणच बोलत नाही. म्हणून बदल पाहिजे. ही परीक्षा पद्धती बदलायची असेल, ही ठेकेदारी पद्धती, हे सगळे कॉन्ट्रॅक्टर, या सगळ्या दलालांनी, हा झाला मोठा तो झाला मोठा, दलालांनी हात आमचा मध्येच केला छोटा, आणि ह्यांना समजवायला कुणाची माय व्यालीच नाही, आणि कोण म्हणतं लोकशाही आलीच नाही. समजवावं लागेल, सांगावं लागेल यांना समजावून की काय पद्धतीनं गलिच्छपणा चाललाय, आमच्या लेकरांच्या भविष्याशी खेळलं जात आहे. राजे हो, उमेदचा विषय काढला मगाशी प्रकाश महारोळकरने. उमेद नावाची कर्मचाऱ्यांची संघटना जी योजनांची माहिती पुरवते. गाव पातळीवर प्रत्येक गावाला 2-2 कर्मचारी काम करतात, पगार नाहीत त्यांचे. जर त्यांना पगार दिले असते, अंगणवाडीचे पगार केले, आशा वर्करचे पगार केले, आरोग्य भरती नीट करून घेतली, तलाट्यांची भरती नीट केली, बीएड बीएडच्या पोरांच्या शिक्षक भरत्या करून घेतल्या, पोलिसांना अजून वाढीव कुणबक हवी आहे, अजून पोलीस भरती करून घेतली, सगळ्यांना नोकऱ्या लागल्या, तर 1500ची गरज उरेल का? जर एकेकाच्या घरात लेकरांना 50-50, 60-60 हजाराचा पगार मिळायला लागला, तर 1500 वर कुणी अवलंबून राहील का? ज्या अर्थी 1500 वर तुम्ही अवलंबून ठेवताय, त्या अर्थी तुम्ही आमच्या प्रत्येकाचे 50-50, 60-60 हजार रुपयाला खिस्सा मारताय दर महिन्याला. आपल्याला कळत नाही, आणि ते जाहिरात करते. किती जाहिरात तेव्हा काय बघा, लावली टीव्ही की जाहिरात. ती बाई म्हणते, मी लाडकी बहीण आहे, मला साडी दिली, मी लाडकी बहीण. अरे माय, लाडकी बहीण 3च महिन्यात माय, मग ह्याच्या आधी लुगडं नव्हतं का माय तुला?